कर्ज आहे किंवा 19-19-19 आहे, ज्या ठिकाणी पिवळेपणा जाणवतोय किंवा पाणी जास्त झालं तर त्या ठिकाणी आपल्याला हरभरा पाहायला मिळतो की पिवळेपणा आलाय. तर पिवळेपणा आलेल्या ठिकाणी आपण 19-19 द्यायचं आहे. पण जिथं पिवळेपणा नाही, हिरवेगार कळा आहे, त्या ठिकाणी 12-61 द्यायचं आहे, जेणेकरून 61 हे स्फुरत भेटतं आणि स्फुरत भेटल्यामुळे त्याला फुटवा येण्यामध्ये, पांढऱ्या मुळाची वाढ होण्यामध्ये मदत होते. म्हणून 12-61 किंवा 28-28-0 ही 2 खतं आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये द्यायचे, जेणेकरून वाढीसाठी आणि फुटवा येण्यासाठी मदत करतील. दुसरी फवारणी ज्यावेळेस आपण करणार आहे त्यावेळेस त्यासोबत खत जे द्यायचंय ते 052-34 खत द्यायचंय. दुसरी फवारणी त्याच्यामध्ये स्फुरद आणि पालाश आहे. स्फुरदामुळं मुळा वाढतात, फुटवा येतो आणि पालाशमुळं लागलेलं फूल जे आहे ते फूल चिटकण्यासाठी, फुलाचं फळामध्ये रूपांतर करण्यासाठी पालाश काम करतं. म्हणून दुसऱ्या फवारणीमध्ये 052-34 आणि तिसरी फवारणी ज्यावेळेस आपण कीटकनाशकाची करणार आहे त्यासोबत 0050 नावाचं खत बाजारामध्ये आपल्याला भेटतं, जे फवारणीतून देतो. त्यामध्ये फक्त पालाश असल्यामुळं पालाश हे फळवाढीसाठी काम करतं. म्हणून ज्यावेळेस आपण घाटे तयार होतात आणि घाटेमध्ये दाणा भरण्याची अवस्था असते त्यावेळेस मध्ये ते घाट्याची साईज वाढवण्यासाठी, दाण्याची साईज वाढवण्यासाठी पालाश काम करतात. म्हणून 0050 त्यावेळेस. असं 3 वेळेस आपण ज्या वेळेस कीटकनाशक घेणार आहे त्यावेळेस पहिल्या फवारणीला 28-28-0, 12-61-0 किंवा दुसऱ्या फवारणीला 052-34 आणि तिसऱ्या फवारणीला 0050. ही 3 खतं आपल्याला कुठल्याही पिकामध्ये चालतात. वाढीच्या काळामध्ये मग ते हरभरा असेल, गहू असेल, करडी असेल, वाढीच्या काळामध्ये पहिल्या फवारणीची ही खतं, दुसऱ्या फवारणीची आणि तिसऱ्या फवारणीची ही तिन्ही खतं आपल्याला फवारणीतून द्यायचं आहे. कारण फवारणीतून लवकर इफेक्ट आपल्याला मिळतो, त्याचा परिणाम लवकर जाणवतो आणि पिकाच्या वाढीसाठी आणि फळवाढीसाठी मदत होते. म्हणून ही 3 खतं आपल्याला फवारणीद्वारे द्यायचे. मग गहू असेल, करडी असेल किंवा हरभरा असेल. ऊसाचं नियोजन, ऊसाच्या मध्ये सुद्धा जे कोणी ऊस लावलेले असतील तर ऊसामध्ये सुद्धा ही पहिल्या वाढीची जी फवारणीची खत आहे ती आपण देऊ शकतो. ऊसाची वाढ ही पहिल्या 4 महिन्यापर्यंतच होते, फुटवा त्यावेळेसच येतो. म्हणून फुटवा येण्यासाठी सुद्धा आपण 12-61-0 असेल किंवा 28-28-0 ही फुटवा वाढीसाठी, हिरवी कळा येण्यासाठी ऊसावर सुद्धा आपण याची फवारणी करू शकतो. त्यासोबत BSI चे काही प्रोडक्ट, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रोडक्ट आपल्याला बाजारामध्ये भेटतात, ज्यामध्ये वसंत ऊर्जा आहे. वसंत ऊर्जा ती सारखी वसंत ऊर्जा आणि 12-61-0 दोन्हीचे एकत्र करून आपण ऊसावर सुद्धा फवारणी करू शकतो, जेणेकरून आपल्याला फुटवा येण्यासाठी मदत होते. आणि पहिल्या 2 महिन्यापर्यंत 60 ते 70 दिवसापर्यंत ऊसाला जास्त